तर मित्रांनो, इथं आपल्याला नवजुवार साळे यांच्या तालमीपाशी किंवा तालमीचे रक्षक म्हणून जे कार्य करतात ते आपले असे भाऊ, यांचं नाव भाऊ आपलं रोहित थोरात, जय लवजी. तर मित्रांनो, भाऊ इथे भेटलेले आहेत आणि ते आपल्याला या तालमीची थोडीशी माहिती सांगतात. भाऊ, या तालमीची जी वास्तू गणित वास्तू ना आहे, हो, फक्त दुरुस्तीकरण झालेले आहे. तर मित्रांनो, मला असे फारसे काही शस्त्र उस्तादांची इथं बघायला भेटलेले नाहीत, तर ते भाऊ गेले असतील. शस्त्र आमचं तर सध्या तर आम्ही नाही बघितले जास्त, ते अगोदरच हे झालेले. तर मित्रांनो, हे शस्त्र गव्हर्नमेंटने म्हणा किंवा इतिहासाच्या काळातच लुप्त झालेले शस्त्र ते आता बघायला नाहीत. आणि फारसा आतमध्ये यायचं ते आपलं ते जयंतीच्या वेळेस आणलं होतं. फारसा बी मित्रांनो तर ओरिजिनल हत्यार इथं नाही, पण माझं मत आहे की तुम्ही व्यक्ती ज्यावेळेस पुण्याला याल, मलखांब हे फक्त ओरिजिनल हत्यार आहे. मलखांब ओरिजिनल, मलखांब या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं मी ओरिजिनल आहे. आणि मित्रांनो, ज्या बी वेळेस तुम्ही पुण्याला याल तर बसपेठमध्ये नक्कीच या आणि उत्सवांच्या या तालमीला तिथं गरीब लोकांचं भविष्य, नशीब आणि मुलींसाठी खास करून प्रेरणा देऊन मुलींना घडवलं आणि मुलांनी या देशाच्या सर्व मुलींना घडवलं अशा क्रांतिकारी महामानवाला आणि शूरवीराला नवजुवार मी सलाम करतो. आणि मित्रांनो, तुम्ही बी या आणि एकदा भेट द्या. आपल्याला भाऊ भेटले त्याबद्दल भाऊचा धन्यवाद. थोरात भाऊ, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद. आता आपण जाणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे नवजुवार वस्तादांचे चेले यांचं घर तुम्हाला मी दाखवणार आहे.